हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मटकीच्या डाळीच्या सांडग्याची भाजी। तर आपण या माझ्या चॅनलवर अगोदर सुक्का सांडगा कसा करायचा दाखवलाय। आज मी आमटी दाखवणार आहे सांडग्याची। हे सांडगे मी कसे बनवले त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे रुपाली पाककलेवरती। तर हे मटकी आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ मिक्स करून हे सांडगे बनवलेले आहेत। उन्हाळ्यात साठवणीचे सांडगे आहेत हे। तर आपण त्यासाठी आता वाटण करणार आहोत। थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण घेतलेला आहे थोडासा आणि खोबरं। तर याचं वाटण करून घेऊयात आपण। एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घालून आता आपण हे सांडगे भाजून घेणार आहोत। यामध्ये थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे सांडगे असे। हा बघा, हे हिरवं वाटण केलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। काढून घेऊयात आपण। आता हे सांडगे छान भाजून घेतलेले आहेत, काढून घेते मी ताटामध्ये। आता या पळीने मी एक पळी तेल घालते, अर्धी पळी म्हणजे भाजीसाठी। तर आपल्याला जास्त आमटी करायची नाही आहे, 2 माणसांसाठी बनवायची आहे, म्हणून मी छोटं पातेलं घेतलेलं आहे। आणि सांडगे ही एक मूठभरच सांडगे घेतलेले आहेत। हे बघा, आता पाव चमचा मोहरी घातली तेलामध्ये। आता हे सांडगे आपण थोडेसे खलबत्त्यात आरात बोबडे करून घ्यायचे, म्हणजे अर्धवट कुटून घ्यायचे असे। बघू शकता मी कुटून घेतलेत। आणि आता हे हिरवं वाटण आपण छान तेलावरती परतून घेऊयात। उन्हाळ्यामध्ये असे सांडग्याची भाजी वगैरे खायला छान लागते। हे बघा, मस्त कुटलेले सांडगे। आता वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात घालून घ्यायचे सांडगे। थोडीशी हळद घालूयात अगोदर। काळं तिखट घालणार आहे। ही घरगुती काळा मसाला केलेला आहे। या मसाल्याचा पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर रुपाली पाककलेवर टाकलेला आहे। तर मी बेतानच घालते थोडंसं। तुम्हाला जसं तिखट आवडतं जास्त तर तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता, परंतु आपण सांडग्यामध्ये पण चटणी घातलेली असते, त्यामुळे काळं तिखट थोडं विचार करून टाकायचं। तर बघा, आता सांडगे टाकले मी कुटलेले खलबत्त्यामध्ये। आणि आता गरम पाणी घालणार आहे मी यामध्ये। तुम्हाला जेवढे आमटी करायचे त्या हिशोबाने तुम्ही गरम पाणी घालू शकता त्यामध्ये, बघू शकता। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। आणि हे शेंगदाण्याचं कूट घेतलंय मी, एक 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं, याने आपली आमटी चांगली मिळून येते। उन्हाळ्यात शक्यतो भाज्या पण मिळत नाहीत फार, भाजी कोणती करावी हे टेन्शन असतं बायकांना। तर पटकन अशी सांडग्याची आमटी तयार होते। हे बघा, छान उकळी आली आपल्या आमटीला आणि शिजवून घेतली छान सांडग्याची आमटी, बघू शकताय। आपण चेक करूयात सांडगा शिजलाय का। सांडगा मस्त शिजलेला आहे। आपण आता सर्विंग बाउलमध्ये मी ही आमटी काढून घेतली, बघू शकता। कशी वाटली सांडग्याची आमटी मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, सांडग्याची आमटी बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। मस्त कोथिंबीरीने गार्निशिंग करून आमटी आपली खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही भाकरीच्या काल्यासोबत, म्हणजे भाकरीचा काला करून या आमटीसोबत खाऊ शकता, खूप छान लागतो। नक्की ट्राय करा।